तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे जो की बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो ट्रेड झालेला आहे ते. तर आजची जी बँक निफ्टीची ओपनिंग होती चांगलीच गॅपडाऊन होती. काल तुम्ही बघितलेलं असेल की चांगलाच फॉल दाखवलेला आहे मार्केटने. दोन इंडायसेसनी चांगला फॉल दाखवलेला होता. काल मी थोडं ट्रॅव्हल करत होतो त्यामुळे काल व्हिडिओ नाही आला आणि आज आपण कंटिन्यू करतोय. तर कालचा जो ट्रेंड होता जो की चांगला त्यांनी फॉल दाखवलेला होता त्यालाच फॉलो थ्रू करून यांनी आज चांगलंच गॅपडाऊन ओपन केलेलं आहे. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केली. फर्स्ट कॅन्डलमध्ये चांगलं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. क्लोजिंग ही खाली दिलेली आहे बट जी कॅन्डल होती ती चांगलीच बुलिश होती. क्लोजिंग जी दिलेली आहे ती बुलिश सेंटिमेंटमध्ये होती. तर इथे थोडंसं ट्रिकी सिच्युएशन होती कारण की वरच्या साईडने रिजेक्शन पण होतं आणि गॅपडाऊन पण होता. तर इथे आपल्याला रेंज काढायची होती. इथे जर एक रेंज क्रिएट झाली असती त्यानंतर ब्रेकआउट दिलं असतं तर डायरेक्टली आपण कालच्या क्लोजिंग लेवलपर्यंत एक टार्गेट प्ले केलं असतं आणि ब्रेकडाऊन जर केलं असतं तर मग आपण खालचे टार्गेट जे सपोर्ट अकॉर्डिंग राहतात त्या अकॉर्डिंग आपण प्ले केलं असतं. बट आणि सेकंड कॅन्डलमध्ये चांगलंच ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला. कॅन्डल मोठी होती आणि इथे रिस्क लॉट प्रॉपर्ली मॅच नव्हता. ऑलरेडी जे टार्गेट होतं हे इथे डन झालेलं होतं. त्यामुळे आपण थोडंसं इथे वेट केलेलं आहे. मला वाटलं की ही जेव्हा कॅन्डल इथे थांबली आणि ही कॅन्डल पण एवढी काही खास बनलेली नव्हती. ऑलरेडी जे टार्गेट आहे ते डन झालेलं होतं. तर इथे जो आहे तो पीडीएल पण होता. इथे हा थोडा वेळ थांबला असता, इथे एक रेंज क्रिएट केली असती, त्यानंतर ब्रेकआउट दिलं असतं तर आपण हे जे टार्गेट आहे हे आपण इथे बुक केलं असतं. बट त्यांनी तसं न करता या कॅन्डल नंतर पण कंटिन्यू ग्रीन कॅन्डल क्रिएट केलेला आहे आणि डायरेक्टली अपसाईडला गेलेला आहे. तर यामध्ये आपला कोणताही ट्रेड ऍक्टिव्हेट नाही झाला. तर इथे जेव्हा पोहोचला आणि इथनं सेलिंग दाखवलेली आहे तर इथे कन्फर्म झालेलं होतं की इथे थोडा वेळ थांबू शकतो कारण की ऑलरेडी जो कालचा ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड सुरू होता तर त्याला हा फॉलो थ्रू करू शकतो. तर इथे जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली तर इथे आपण अलर्ट झालेलो होतो. इथे आपण रिव्हर्सल सेटअप पण ट्रेड करू शकलो असतो आणि ट्रेंड कंटिन्युएशन पण केलं असतं कारण की ह्या जर कॅन्डलच्या वर स्ट्रॉंग ब्रेकआउट आला असता तर जेवढे पण सेलर असते ते ट्रॅप झाले असते आणि मग कंटिन्यू अपसाईडला मोमेंटम केलं असतं. बट इथे यांनी थोडंसं मोमेंटम दाखवलेलं आहे. पुन्हा सेलर ऍक्टिव्हेट झाले आणि याला डाऊन साईडला आणलेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसेल की वरच्या साईडने गेला, खाली आला, ही जी रेंज आहे हे प्रोटेक्ट केलं आणि ही जी रेंज आहे हे चांगली यांनी क्रिएट केलेली होती. इझी रेंज होती, इथे क्लिअर झालेलं होतं. ह्याच्यावर आपण बाईंग करणार, ह्याच्या खाली आपण सेलिंग करणार. खालच्या साईडचे जे टार्गेट होते ते सरळ सरळ पीडीएल लेवलपर्यंत होते. इथे इझिली हा जो टार्गेट आहे हा 1:1 क्लिअरली दिसत होता. त्यामुळे हा इझी ट्रेड होता आणि आपला जो ट्रेड आहे तो ॲक्टिव्हेट झालेला आहे या कॅन्डलमध्ये. तसेच या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. ह्याच्यामध्ये मी सांगितलं की आपला जो टार्गेट होता तो आपण पीडीएल लेवल ठेवलेला होता कारण की जे फर्स्ट टार्गेट राहील तो फर्स्ट सपोर्ट रेजिस्टन्स राहील आणि पीडीएल जे आहे ऑलरेडी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात ते तुम्हाला माहिती असेल. आणि त्यानंतर जे सेकंड टार्गेट आहे ते आपण सरळ सरळ डे लो ठेवलेलं होतं आणि हा जो ब्रेकडाऊन होता हा आपण प्रॉपर्ली रूल अकॉर्डिंग होता. इथे जो तुम्हाला पिक्चर दिसेल हे प्रॉपर्ली वर गेलं, खाली आलं, वर गेलं. हा जो हाय आहे हा प्रोटेक्ट केला आणि इथनंच रिव्हर्स झालेला आहे. तर हे जे स्ट्रक्चर आहे प्रॉपर्ली लो राईज स्ट्रक्चरमध्ये आहे आणि ब्रेकडाऊन पण त्यांनी त्या अकॉर्डिंगच दिलेला आहे. तर इथे थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला होता. तर एंट्री घेतल्यानंतर लगेच त्यांनी दोन कॅन्डलमध्ये जे टार्गेट आहे ते डन केलं. इथे थोडंसं बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केला. इथे एक स्विंग क्रिएट केला आणि पुन्हा ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू केलेला आहे. तर जेव्हा इथे स्विंग आला तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो आपण अजून सिक्युअर प्लेसवर आणून या स्विंगच्या वर लावला. या लेवलनंतर पुन्हा कंटिन्यू केलेला आहे. इथे एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झाली तर पुन्हा आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो ट्रेल करून आपण ह्या कॅन्डलच्या वर लावला. ही कॅन्डल पण डॉमिनेट होती. मी विचार करून राहिलो होतो की याच्यावर ट्रेल करायचा बट मला वाटलं की ऑलरेडी या कॅन्डलनी खाली क्लोजिंग दिलेली आहे तर हा डायरेक्टली जो डे लो आहे तो ब्रेक करणार आणि एक मोठी कॅन्डल क्रिएट करणार. बट तसं न करता यांनी इथे प्रॉपर्ली सपोर्ट घेतलेला आहे आणि रिव्हर्सल दाखवलेला आहे. जेव्हा इथे या कॅन्डलने या कॅन्डलचा हाय ब्रेक केला आणि एक रिजेक्शन कॅन्डल क्रिएट केली तर मला वाटलं की या कॅन्डलच्या वर जर हा जाईल तर मग पुन्हा हा कंटिन्यू अपसाईडला जाऊ शकतो. हे जे सेलर आहे यांना टार्गेट करू शकतो. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी जो एसएल इथे लावलेला होता तो अजून टायटल केला, कन्झर्वेटिव्ह प्ले करून याच्यावर लावला आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये जसा हा वर निघालेला आहे तर यावर लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर पुन्हा थोडा खाली आलेला आहे आणि पुन्हा अपसाईडला मोमेंटम करून आता जी क्लोजिंग दिली आहे आजच्या टोटल रेंजच्या मध्ये दिली आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीचं क्लिअर झालेलं असेल. या मोमेंटममध्ये जर आपला कोणता सेटअप नव्हता तर आपण टोटली ही मुवमेंट इग्नोर केलेली आहे. त्यानंतर आपण इथे रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट केलेला आहे जो की आपण या ब्रेकडाऊनवर होता. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण टोटली मोमेंटमची आहे ते आपण कॅप्चर केली आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या वर या कॅन्डलमध्ये बुक झालेला आहे. त्यानंतर तर मार्केट टोटली साईडवेज होतं आणि कंटिन्यू अपसाईडला मोमेंटम करून जी क्लोजिंग दिलेली आहे ती रेंजमध्ये आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल बँक निफ्टीचं. यासोबत बघू की निफ्टीमध्ये आपण का बरं ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. निफ्टीची ओपनिंग पण आज गॅपडाऊन होती बट हा जो रेंज आहे याच्या जवळपास याची ओपनिंग होती. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली बेरिश क्रिएट केली तर मला वाटलं की जे बाकी सेंटिमेंट आहे ते निफ्टीला खालच्या साईडने आणू शकतात. बट तसं न करता ह्यांनी पण इथे सपोर्ट घेतला. जे सेलर असतील त्यांना ट्रॅप केलं आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये या कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला आहे
आणि अपसाईडला मोमेंटम कंटिन्यू केली. ज्या प्रकारे बँक निफ्टीमध्ये मोमेंटम होती त्याच प्रकारे निफ्टीमध्ये पण होती. कंटिन्यू यांनी अपसाईडला मोमेंटम केलं आणि एक्झॅक्टली रेजिस्टन्स लेवलवर यांनी जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. डायरेक्टली वर गेल्यामुळे आपण इथे याला टोटली इग्नोर केलेलं आहे. इथे पण रिव्हर्सल सेटअप आपला ऍक्टिव्हेट झाला जो की ह्या कॅन्डलमध्ये होता. याचे पण जे सेंटिमेंट आहे ते प्रॉपरली बघाल तर जे हायज आहेत ते प्रॉपरली प्रोटेक्ट आहे आणि जो ब्रेकडाऊन केलेला आहे तो प्रॉपरली लोअर हायज अकॉर्डिंग केलेला आहे. तर हा पण ऍक्टिव्हेट होता. बट ही कॅन्डल आणि बँक निफ्टीची कॅन्डल सेम होती आणि प्रोबॅबिलिटी जे मला दिसत होती ते बँक निफ्टीमध्ये दिसत होती, कारण की बँक निफ्टीची जी रेंज आहे ते क्लिअरली ब्रेकडाऊन झालेली होती आणि ह्याच्याकडे जे हर्डल होते ते जवळजवळ होते. त्यामुळे मी इथे याला इग्नोर केलं आणि बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे. आणि जेव्हा आपण दोन्ही इंडायसेसमध्ये एका कॅन्डलमध्ये ट्रेड मिळतो तर आपण ज्यामध्ये प्रोबॅबिलिटी जास्त असते त्याकडे आपण ट्रेड करतो. तर आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड केलेलं आहे. तरी पण यामध्ये पण ज्यांनी ट्रेड घेतलेला असेल त्यांचं टार्गेट जे आहे जे की पीडीएल लेवल होतं हे इथे डन झालेलं असेल आणि प्रॉपरली जर त्यांनी ट्रेल केलेलं असेल तर या लेवलवर त्याचं ट्रेलिंग बुक झालेलं असेल. त्यानंतर निफ्टीमध्ये सेकंड ट्रेड होता जो की ह्या रेंजवर होता. प्रॉपरली यांनी इथे स्ट्रक्चर ब्रेक केलं जे की या कॅन्डलमध्ये होतं. त्यानंतर पुन्हा यांनी होल्ड केलेलं आहे. ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे याला प्रोटेक्ट केलं, अपसाईडचा जाण्याचा प्रयत्न केला, पुन्हा थोडंसं खाली आलं आणि ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे याला इथे प्रोटेक्ट केलेलं आहे. थोडा वेळ थांबलं आणि पुन्हा या रेंजचं ब्रेकआउट दिलेलं आहे. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल होती, क्लोजिंग पण स्ट्रॉंग दिसत होती. तर या ब्रेकआउटवर जर ट्रेड घेतला असता तर सरळ हे जे स्पेस होती हे ओपन होती. तर या स्पेससाठी तुम्ही प्ले करू शकला असता आणि एक्झॅक्टली आपल्याला जे टार्गेट आहे ते इथे डन करून दिलेलं आहे आणि क्लोजिंग पण दिलेली आहे. ते ऑलमोस्ट डे हायच्या जवळच दिलेली आहे. तर हा सेकंड सेटअप होता. बट ऑलरेडी आपला जो रूल आहे फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं चांगलं प्रॉफिट बुक झालेलं आहे तर नेक्स्ट ट्रेडमध्ये आपण जनरली हात टाकत नाही. तर तोच रूल आपण आज फॉलो केलेला आहे. बट ज्यांनी पण हा ट्रेड आणि हा ट्रेड दोन्ही पण घेतलेले असेल सेटअप अकॉर्डिंग तर त्यांचं जे टार्गेट आहे ते दोन्ही साईडने आज बुक झालेलं असेल. तर इथे निफ्टीचं पण तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की फर्स्ट ट्रेड जो होता तो इथे होता, यांनी पण टार्गेट डन करून दिलेला आहे. सेकंड ट्रेड जो होता तो हा होता या लेवलपासून तर या लेवलपर्यंत याचं पण जे टार्गेट आहे ते डन झालेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला इथे क्लिअर असेल. तर याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड आपले एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा जो ट्रेड मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 11:25 तिथे मी बँक निफ्टीचा 44,900चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 4:30 मध्ये आणि या ट्रेडचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 12:59 44,900चा सी तो झालेला आहे 212 मध्ये. तर बँक निफ्टीमध्ये आपण आज रिव्हर्सल सेटअप ट्रेड केलेला आहे. दोन इंडायसेसनी आज आपल्याला ट्रेड दिले बट प्रोबॅबिलिटी बँक निफ्टीमध्ये जास्त होती आणि जो रेंज होता तो बँक निफ्टीने क्लिअरली डाऊन साईडला ब्रेक केलेला होता. त्यामुळे आपण आज बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतलेला आहे आणि ट्रेड घेऊन कशाप्रकारे आपण तो मॅनेज केला ते पण तुम्हाला दोन इंडायसेसमध्ये समजलेलं असेल. ज्यांनी बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतलेला असेल त्यांचं पण चांगलं प्रॉफिट झालेलं असेल आणि निफ्टीमध्ये पण ज्यांनी घेतलेलं असेल त्यांचं पण चांगलं प्रॉफिट झालेलं असेल. निफ्टीमध्ये 2 सेटअप होते, बँक निफ्टीमध्ये 1 होता. तर ज्यांनी पण प्रॉपरली रूल फॉलो केले असतील त्यांचं प्रॉपरली टार्गेट बुक झालेलं असेल. काल मी जरा ट्रॅव्हल करत होतो त्यामुळे कालचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही आहे. यानंतरचे जेवढे पण अपडेट राहतील ते तुम्हाला आता कंटिन्यू मिळत राहतील. तर ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक पण करू शकता. आणि ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करायची असेल जे की आम्ही लाईव्ह मार्केटमध्ये करतो तर ते पण तुम्ही करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. लगेचच तुम्हाला डिटेल देण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही लाईव्हमध्ये आमच्यासोबत जोडून लर्निंग करू शकता. तर आजच्या ट्रेडचं अपडेट तुम्हाला समजलेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.